frozen to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect. Is it really the end? Just so like a stranger, so far away from me. You said you're running for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. You said you're running for me, but I managed. हाय, आज आपण पालकचे कटलेट बघायचे आहेत. मस्त छान असे ही पालक घेतली स्वच्छ धुवून, त्याच्याबरोबरच कोथिंबीर पण घेतली आहे. पालक, थोडीशी कोथिंबीर अशी घेतली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची. त्याचबरोबर थोडे कॉर्न घ्यायचे, कांदा घ्यायचा आणि आता एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, 1 चमचा मैदा घ्यायचा. आपली जेवढी कटलेटची क्वांटिटी असेल ना तेवढं घ्यायचं. आणि आता हे पातळ अशी स्लरी बनवायची. हे एकत्र करून बाजूला ठेवायचं. हे पोहे आहेत, हे पोहे बारीक करून द्यायचं. काजू आहे, काजू घाला, बदाम घाला, जेवढं काही तुम्हाला कटलेटमध्ये पौष्टिक वगैरे घालता येईल ते घाला, कारण पालकचे छान आपले कटलेट आहेत. आता हे पालक आणि कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून आता ती छान कापायची. बारीक कापली की ती तेलावर आपली पालक, कोथिंबीर आणि मिरची परतायची. आपण पालक उकडूनही घेऊ शकतो, पण ते उकडलं की त्याच्यामध्ये पाण्याचा जास्त हे होत, म्हणजे पाणी तयार होतं. तर त्याचपेक्षा आपण असं चांगलं त्याला तेलावरती परतून घ्यायचं. थोडा पालक नरम झाला, थोडी मिरची पण छान अशी तेलावर परतली की मग आपण ते मिक्सीला लावायचं. थोडे कॉर्न घ्यायचे, ते पण उकडून घ्यायचे, ते सुद्धा मिक्सीला घालायचे. छान आपल्याला जेवढे पालकाला होतील तेवढे असे बटाटे उकडून घ्यायचे. जेवढं पालक असेल तेवढं असे बटाटे उकडून घ्यायचे. छान असं सुकलं, शिजल्यावर जरा नरम झालं की ते आणि आता बटाटे उकडायचे. बटाटे उकडलेले त्याच्या साली काढून घ्यायच्या. काजू बारीक करून घेतले, कांदा आहे, आपण पोह्यांची पावडर करून घेतली, तिकडे कॉर्न उकडून घेतले. आता कॉर्न आणि आपलं पालक थोडंसं असं मिक्सीला दोनदा फिरवायचं, अगदी थोडंसं, जास्त नाही. असे भरभरीतच करायचं थोडं छानपैकी. आणि आता आपला बटाटा दाबून घ्यायचा. छान मस्त पौष्टिक, चवीला छान असे आपले कटलेट होतात मस्त. आता बटाटा चुरून घेतला आणि कॉर्न आणि पालक बारीक केलेलं आपण, कोथिंबीर, मिरची, ते सगळं घ्यायचं. याच्यामध्ये आपलं ते जे काय आपल्याला घालायचं आहे, चवीचं आहे ते घालायचं. आता बोल. कांदा घातला, जेवढं काय आहे कांदा, काजू, आपल्याला जेवढं काय आहे ते घ्यायचं आणि छान त्याच्यामध्ये मीठ, तिखट, जे जे काही चवीचं आहे, आलं लसूण, ते सगळं घालायचं. आता मी याच्यावरती ना चीज पण किसून घेतला आहे, बघितलं का? चांगली 1 क्यूब चीजची किसून घेतली. आता आपण याच्यावरती पोहे बारीक केलेले ते घ्यायचे. अगदी तुम्हाला पोहे मी दाखवले तेवढे भरपूर होतात.
जसं आपण पोहे टाकले ना, पोह्याची पावडर, की थोडंसं घट्टसर होऊन जातं. आपल्याला उचलून कटलेट बनवता येतील असं बॅटर होऊन जातं. हे बघ, आपल्या हाताने असं करता आलं असं आपल्याला वाटलं की आपण ते बस करायचं. आता तुम्हाला मगाशी म्हटलं 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 चमचा मैदा घेतला, त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि त्याची स्लरी बनवून घेतली. थोडंसं त्याच्यात मीठ घालायचं, झालं असतं ऑर्गॅनो घालायचं किंवा चिली फ्लेक्स घालायचं, वरून थोडंसं चवीला. आता हे बाजूला ठेवायचं आणि आपण जे बॅटर बनवलं त्याचे छान कटलेट बनवून घेऊया. कुठलाही आकार द्या, गोल द्या, हार्टचा द्या, कुठलाही आकार द्या आणि मस्त कटलेट बनवा. असे आता आपले कटलेट तयार झाले की आपण मग ते हे घेतले कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पावडर आणि हे ब्रेड क्रम घेतले आणि हा कटलेट. आता आपण स्लरीमध्ये एकदा कटलेट बुडवायचा, नंतर आपल्या ब्रेड क्रमला लावायचा आणि छान मस्त तळून घ्यायचे. नाश्त्याला भन्नाट लागतात. कांदा हवा तर घ्या, तुम्ही खात नसाल तर स्किप करा, पण छान टेस्ट येते. करून बघा. फ्राय पॅन तापत ठेवला, त्याच्यावरती तेल घातलं. तेल थोडं हलकंसं तापू द्या, अगदी कडक नका करू. स्लरीमध्ये आपले कटलेट बुडवायचे, मस्त ब्रेड क्रमवरती टाकायचे. ब्रेड क्रम नसलं तर तुम्ही रवा घेऊ शकता, शेव असते ती बारीक करून घेऊ शकता. अगदी आपल्याकडे बटर टोस्ट असेल त्याचाही चुरा करू शकता. आणि मस्त छान खरपूस असे आपले कटलेट तळून घ्यायचे. छान सॉस बरोबर हिरवी चटणी बनवा, पुदिन्याची चटणी बनवा, मस्त त्याच्याबरोबर खा. नाहीतर साध्या सॉस बरोबर पण खूप छान लागतील. अगदी काही नाही घेतलं तरी खूप छान लागतील. मस्त. व्हिडिओ कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच पौष्टिक आहे, करून बघा. लहान मुलांना डब्यात द्यायला पण खूप छान आहे. छान सॉसबरोबर खायला छान आहे. अगदी मुलं भाज्या, पालकसारखी भाजी लहान मुलं अगदी खातच नाहीत. मग असं काही केलं तर खूप छान होतं. शिवाय ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यात टाकले किंवा अजून कुठली भाजी ॲड केली तरी हरकत नाही. असे कटलेट करून मस्त खा. करून बघा, खाऊन बघा. सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. नमस्कार. मुलं भाज्या खात नसतील ना तर कटलेट आणि खिचडी हे 2 प्रकार असे आहेत की त्यामुळे मुलं भाज्या खातात. कुठलीही भाजी टाका खिचडीत काय कटलेटमध्ये, मस्त करून बघा.